मुंबईचा महापौर कोण होणार याची आता उत्सुकता लागली। तेजस्वी घोसाळकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर यांच्या नावांची सध्या चर्चा आहे। पुढच्या 8 दिवसांमध्ये मुंबईचा महापौर ठरणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांनी मुंबईमध्ये राजकीय चित्र आता पूर्णपणे बदलून टाकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आणि यामध्ये काही नावं सध्या समोर येत आहेत। तेजस्वी घोसाळकर सोबतच प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे यांची नावं सध्या चर्चेत आहेत। पुढच्या 8 दिवसात मुंबईचा महापौर ठरणार आहे। तर भारतीय जनता पक्षानं एक मोठा ऐतिहासिक विजय असा मिळवलाय। देशातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर आता भाजपची महायुतीची सत्ता असणार आहे। अनेक नावं सध्या महापौर पदासाठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळते। पुढच्या 8 दिवसात मुंबईचा महापौर ठरणार आहे। यामध्ये अनेक नावं सध्या समोर येत आहेत। त्यामुळे महापौर कोण होणार याची आता उत्सुकता ताणल्याचं पाहायला मिळते। यामध्ये तेजस्वी घोसाळकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। तर काही नावांचा सध्या विचार केला जातो। यामध्ये तेजस्वी घोसाळकर, मकरंद नार्वेकर यांची नावं सध्या चर्चेत आहेत आणि पुढच्या 8 दिवसात मुंबईचा महापौर ठरणार अशी माहिती समोर येते। महायुतीनं विशेषतः भाजपनं या निवडणुकीमध्ये घवघवीत असं यश मिळवलं। त्यामुळे आता महापौर कोण होणार, भाजपचा चेहरा असेल का याकडे सुद्धा आता उत्सुकता लागली। तर ही 4 नावं सध्या महापौर पदासाठी चर्चेत आहेत। भाजपच्या तेजस्वी घोसाळकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर भाजपचे हे नेते आहेत आणि यांची नावं सध्या मुंबईचा महापौर म्हणून चर्चेत आहेत। तर या सगळ्यावर अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। शुभम, खरं तर आपण पाहतो की काल कशा पद्धतीने महायुतीने एक ऐतिहासिक विजय मिळवला। भाजपनं अनेक जागा जिंकलेल्या आहेत, मोठा विजय घेतलेला आहे। त्यामुळे महापौर पदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळते। काय नेमकं चित्र आहे? कल्याणी, खरं पाहायला गेलं तर महायुतीला मुंबई महानगरपालिकेमध्ये यश मिळालं आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या काल ज्या आहेत संपन्न झालेल्या आहेत। निकाल सर्व हाती आलेले आहेत। नेमकी आता सत्ता कोणाची कुठे स्थापन होणार आणि त्याच्यामध्येच महापौर नेमका कोण असणार अशी चर्चा सुरू असताना सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे की मुंबईचा महापौर नेमका कोण होणार। भारतीय जनता पक्षाच्या 89 सीट आलेल्या आहेत, तर मग शिवसेना शिंदे गटाच्या 29 सीट आलेल्या आहेत आणि अशामध्येच बहुमत, स्पष्ट बहुमत जे आहे मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मिळालेलं आहे। आणि यामध्ये कुठेतरी शिंदे गटाच्या सीट कमी आल्यामुळे कुठेतरी बार्गेनिंग पॉवर ही शिंदेची कमी झालेली आहे आणि महापौर पद हे जे आहे भारतीय जनता पक्षामध्ये जाईल हे आता स्पष्ट चित्र झालेलं आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग महापौर पद कोणाला जाणार अशी 5 नावं जी आहेत ती सध्या चर्चेली जात आहेत आणि ज्यामध्ये प्रथमतः नाव येत आहे ते तेजस्वी घोसाळकर यांचं, ज्यांचा काही दिवस आधीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला होता। तेजस्वी घोसाळकर असतील, प्रकाश दरेकर जे प्रवीण दरेकर यांचे भाऊ आहेत आणि इतकंच नव्हे तर प्रवीण दरेकर हे सध्या मुंबईमध्ये निवडणुकीनिमित्त जे आहेत पूर्ण ॲक्टिव्ह मोडमध्ये आपल्याला दिसून आले होते। त्यांच्या भावासाठी देखील ॲक्टिव्ह मोडवर दिसून आले होते। त्यामुळे प्रकाश दरेकर हे दुसरं नाव आहे। प्रभाकर शिंदे आहेत, मकरंद नार्वेकर आणि राजश्री शिरवाडकर अशी 5 नावं जी आहेत भारतीय जनता पक्षामधनं ही सध्या चर्चेली जात आहेत। ही सगळी नावं जी आहेत ती मराठी नावं आहेत, कारण की अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता महापौर हा हिंदूच असेल आणि मराठीच असेल। इतके दिवसांपासून जो वाद सुरू होता त्या वादावर कुठेतरी आता पडदा पडलेला आहे। निवडणुका देखील संपन्न झालेल्या आहेत, पण महापौर हा मराठीत असला पाहिजे हे सर्व पक्षांची इच्छा होती। स्वतः एकनाथ शिंदे यांची देखील हीच इच्छा होती आणि अशामध्येच भारतीय जनता पक्ष हे कुठे कॉम्प्रोमाइज तर करत नाहीये ना असा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे। पण सध्या ही नावं 5 नावं जी आहेत ही सध्या महापौर पदासाठी चर्चेली जात आहेत। कल्याणी, नक्कीच शुभम, अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। त्यामुळे महापौर पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी।
तर सध्या 5 नावं मुंबई महापौर पदासाठी चर्चेत आहेत. भाजपची ही सगळी 5 नावं आहेत. मराठी महापौर होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं होतं. आमचं हिंदुत्व आहे आणि मराठी महापौरच बसणार असं ते म्हणाले होते. आणि सध्या 5 नावं चर्चेत आहेत. त्यामुळे महापौर नेमका कोण होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. संपूर्ण देशाचं खरं तर मुंबई मनपाकडे लक्ष लागलं होतं आणि काल ज्या पद्धतीनं भाजपने एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे, भाजप आणि शिवसेना युतीनं मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आणि त्यामुळे आता महापौर कोण होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. भाजपच्या 89 तर शिवसेनेच्या 29 जागा निवडून आल्या.